कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला होता आणि यानंतर आता धंगेकरांनी नवीन आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना ते बिल्डर बढेकरांची गाडी वापरत होते असा गौप्यस्फोट धंगेकरांनी केलाय आणि याच बढेकर बिल्डरनं जैन बोर्डिंगची ही जमीन खरेदीसाठी दुसऱ्या क्रमांकाची बोली लावली होती। कोथरूड भागामध्ये पुनर्विकासाचे अनेक प्रोजेक्ट हे बढेकर बिल्डरकडे आहेत असंही धंगेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। याचबरोबर बढेकर कंपनीमध्ये दमदाटी करून यावेळी त्यांनी पार्टनरशिप मिळवल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। तर धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर काय काय आरोप केलेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणामध्ये सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेत, परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतात। मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते। हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाचे इनोव्हा क्रिस्टा वापरायचे। त्या गाडीचा नंबर होता MH12SW0909। ही गाडी ना मोहोळांची होती ना पुणे महानगरपालिकेचं शासकीय वाहन। ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची। हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर। पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का? या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले?